आपण बघतोय नावा एक्सप्रेस वैष्णव भोईर जो फार कमी कालावधीमध्ये यंगस्टर गोलंदाजांच्या यादीमध्ये ज्यांनी नाव रोवलं आणि संपूर्ण तालुका असेल ओपन स्पर्धेमध्ये ज्यांनी फार मोठी मजल मारली तो वैष्णव भोईर गोलंदाजांच्या मार्गावर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय। तर त्याच्या समोर तब्बल 4 ते 5 वर्ष ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूल घातला अक्षरशः आपल्या ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात करून आखाती देशापर्यंत ज्यांनी आपली मजल मारली आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं आणि राज्याचं नाव उंचावलंय तो फलंदाज यावेळेला आपण पाहतोय रजत मुंडे ज्यानं पहिला चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन सीमेच्या पलीकडे चेंडू जातोय 4 धावांसाठी। प्रवीण भाई आपण जर विचार केला फलंदाज रजत मुंडेचा तर त्याचं वैशिष्ट्य हा जेवढा चांगला टेनिस क्रिकेट खेळतो त्याही पेक्षा चांगला तो लेदर क्रिकेट खेळतो आणि लेदर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला गॅप शोधावी लागते कारण गॅप जर मिळाली तर त्या चेंडूवर तुम्हाला 4 धावा येत असतात आणि अशा पद्धतीने लेदरचं प्रात्यक्षिक या ठिकाणी टेनिस क्रिकेटवर दाखवताना रजत मुंडे फक्त टायमिंग दिलं या चेंडूला आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात आपल्या प्रेम 11 चांभारली संघासाठी। हा चेंडू यावेळेला मात्र शॉर्ट चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न होता वैष्णव भोईरचा हा निर्धाव चेंडू पहिला चेंडू त्यानं ओव्हरपिच टाकला होता यावेळेला शॉर्ट चेंडूवर बीट केलाय ते रजत मुंडे या फलंदाजाला कारण रजत मुंडे या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ मैदानावर शांत बसू शकत नाही कारण त्याच्याकडे टेक्निक आहे टाइमिंग आहे ताकद आहे आणि अशा पद्धतीने तो खेळ करतो की ज्यानं चांभारली गावातून सुरुवात केली आणि आज आखाती देशापर्यंत जाऊन हा खेळाडू पोहोचलाय आणि तो फक्त पोहोचलाच नाही तर तिथे सुद्धा जाऊन त्यानं आपला फॉर्म तसाच साबूत ठेवलाय असा हा रजत मुंडे खेळाडू प्रेम 11 चांभारली संघाकडून खेळताना यावेळेला ओपनिंग फलंदाज स्ट्राईकला। हा चेंडू यावेळेला मात्र या चेंडूला सन्मान दिलाय पॅडवर चेंडू आदळतोय निर्धाव चेंडू जातोय पहिल्या चौकार लागल्यानंतर 2 चेंडू निर्धाव यशस्वी गोलंदाज कशाला म्हणावा प्रवीण भाई याचं ज्वलंत उदाहरण कारण ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्हाला अनेक समोर फलंदाज वेगवेगळ्या पद्धतीचे येतात त्यांची कमजोरी काय त्यांचा वीक पॉइंट काय त्यांचा प्लस पॉइंट काय याचा तुम्हाला पुरेपूर अभ्यास होत असतो आणि तशा पद्धतीनं रजत मुंडेचा वीक पॉइंट काय असू शकतो हे हेरलंय ते गोलंदाज वैष्णव भोईरनं आणि 2 चेंडू निर्धाव टाकले जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला असला तरी सुद्धा 2 चेंडू निर्धाव टाकलेत कारण येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो। गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना जेवढे चौकार षटकार लागावा त्यावेळेला तुमचा संघ मॅच मध्ये येऊ शकतो। यावेळेला मी सांगितलं होता की या फलंदाजाला जास्त वेळ तुम्ही शांत बसू शकत नाही मैदानावर आणि ओव्हरपिच चेंडू होता भिरकावून दिला चेंडू जातोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या वरून खणखणीत षटकार आणि या 6 धावेनं संघ पोहोचतोय 10च्या घरामध्ये 10 धावा धाव पालकावर लागल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक हाताळताना वैष्णव भोईर 5 षटकांचा हा सामना असणार आहे। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना प्रेम 11 चांभारले आणि स्वराज एंटरप्राइजेस नाहवा या 2 संघादरम्यान हा सामना रंगतोय अर्थातच सनी शेठ तुपे आणि संतोष दादा दमडे या दोघांमध्ये हा सामना रंगणार आहे। दोघेही पॅकर्स आहेत आणि दोघेही या ठिकाणी मैदानावर हजर आहेत हा सामना पाहण्यासाठी। परत एकदा वैष्णव भोईर हा चेंडू शॉर्ट चेंडू होता पुल केलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखी एक षटकार आणि 6 धावेनं संघ पोहोचतोय 16च्या घरामध्ये। हे वादळ ज्यावेळेला मैदानामध्ये उठतं रजत नावाचा त्यावेळेला मात्र सर्वत्र हाहाकार उडला जातो कारण या खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत फार कमी चेंडू मध्ये सर्वात जास्त धावा 50 धावा बनवण्याचा विक्रमी यावर्षी 2020 मध्ये या फलंदाजाच्या नावावर आहे तो म्हणजे रजत मुंडे। मी सांगितलं होतं की तब्बल 4 ते 5 वर्ष झाली या फलंदाजानं अक्षरशः रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि आखाती देशामध्ये धुमाकूल घातलाय आपल्या बॅटचं सातत्य त्यानं टिकून ठेवलंय फॉर्म मध्ये आणि फॉर्म टिकवणं गरजेचं आहे कारण तुम्ही कशा पद्धतीने खेळता यापेक्षा तुम्ही किती वेळ मैदानामध्ये खेळता याला जास्त महत्व आहे। हा चेंडू ही शॉट होता पण यावेळेला मात्र फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला रजत मुंडे जे वादळ उठलं होतं मैदानावर ते वादळ शांत बसवलंय ते गोलंदाज वैष्णव भोईर या गोलंदाजानं आणि षटक संपतंय शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली ती रजत मुंडे या फलंदाजाची आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 16।
16 धावा धाव फलकावर लागतला असताना रजत मुंडे सारा एक विस्फोटक आक्रमक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. 2 षटकार लगावले होते बॅक टू बॅक, तिसराही लगावण्याचा प्रयत्न होता पण यावेळेला वैष्णव भोईरनं स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला आणि फसवलाय ते फलंदाज रजत मुंडे या फलंदाजाला आणि त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. कारण क्रिकेटमध्ये आपण म्हणतो षटकार 2 आले तरी सुद्धा समोरच्या फलंदाजाचं ज्यावेळेला तुम्ही विकेट मिळवता त्याला तुम्ही एक यशस्वी गोलंदाज सिद्ध होत असतात आणि तेच केलंय काम वैष्णव भोईरनं. स्वप्नील मडवी नावा आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपणास विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय स्वप्नील याला विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. नावा गावचे नवीन फलंदाज अमित मुंडे, नवीन फलंदाज अमित मुंडे या ठिकाणी आपण पाहतोय. तर योगेश जांभळे स्ट्राईकला, अमित मुंडे नॉन स्ट्राईकला डावखुरे हाताचा हा एक विस्फोटक असा फलंदाज आहे. चांभारली संघ म्हटल्यानंतर जेवढी चांगली ताकद त्यांची फलंदाजी आहे त्यापेक्षाही ज्यांचं भेदक त्यांची गोलंदाजी आहे. प्रल्हाद पाटील नावा यांना सुद्धा विनंती असेल की या आपण सन्माननीय प्रल्हाद पाटील नावा यांना सुद्धा विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. यावेळेला गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज रोहन खरत वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक सर्कलचं घेऊन येतोय. या मैदानाचा आतापर्यंतचा इतिहास बघितला 80-90 धावा 70 धावा सहजरित्या चेस होताना आपण पाहिल्या. अनेक सामने पहिल्या दिवसापासून पाहिले सामने प्रेक्षणीय ठरले. प्रेक्षकांनी मेजवानी घेतली या सामन्यांची कारण षटकार चौकारांची आतिषबाजी झाली अक्षरशः मैदानावर. धावफलकावर धावा लागल्या त्या 17 धावा धावफलकाला स्ट्राईकला येतोय अमित मुंडे. आणखी एक डावखुरे हाताचा विस्फोटक असा हा फलंदाज प्रेम 11 चांभारली संघाचा. देवेंद्र भोईर साहेब सदस्य नावा यांना सुद्धा विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सन्माननीय देवेंद्र भोईर ग्रुप ग्रामपंचायत नावाचे विद्यमान सदस्य यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. गोलंदाज रोहन गोलंदाजच्या मार्गावर हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, पुल केलाय, चेंडू जातोय 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून. या 6 धावेनं संघ पोहोचतोय 23च्या घरामध्ये. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक सामना षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. गगनचुंबी गगनभेदी असे षटकार पाहायला मिळतात. वाघीलोडा संघानं तर या वेळेला आपण पाहिलं होतं की जबरदस्त फलंदाजी केली होती. हा चेंडू शॉर्ट चेंडू होता. मी सांगितलं होतं की आणखी एक विस्फोटक फलंदाज अप्रतिम क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी व्हायला पाहिजेत. हितेश मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. या 5 धावा काय महत्वाच्या आहेत त्या येणाऱ्या फलंदाजी करताना समोरच्या संघालाही समजेल. कारण एक धाव तुमच्या संघासाठी वाचवणं हे फार महत्वाचं आहे. आणि या एका धावेने संघ पोहोचतो 24च्या घरामध्ये. ज्यावेळेला मी म्हटलं होतं क्रिकेट दीपक सर आणि प्रवीण भाई क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा. एखाद्या खेळाडूने झेल सोडला तर तुमचा संघ त्या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. कारण तो खेळाडू जबरदस्त फलंदाज असतो आणि तो कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. पण यावेळेला कलाटणी दिली ती गोलंदाज रोहन खरत या गोलंदाजानं आणि योगेश जांभळे याच्या खेळीचा अंत होतोय. योगेश जांभळे मैदानाच्या बाहेर येतोय. योगेश जांभळे याच्या खेळीचा अंत होतोय. योगेश जांभळे याचा जर विचार केला त्याने एक षटकार लगावलाय, 4 चेंडूंचा सामना केलाय आणि त्यानं 7 धावा कुठून काढल्यात. तो योगेश जांभळे तंबूच्या आश्रयाला येतोय. प्रेम 11 चांभारली आणि स्वरांश 11 स्वरांश एंटरप्राइजेस नावा अर्थातच सनीशेठ तुपे आणि संतोष दादा दमडे यांनी पॅक केलेले हे संघ. पण यावेळेला स्ट्राईकला आपण पाहतोय तो अमित मुंडे तर नवीन फलंदाज अनिकेत. और पे चेंडू होता, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय 6 धावांसाठी लॉंग ऑफच्या दिशेला. खणखणीत षटकार. राजेश वास्कर कुंडेवाल यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सन्माननीय राजेश कुंडेवाल यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 30 धावा 15च्या सरासरीने वाटचाल करतोय. जर 2 विकेट जरी गमावले असले तरी सुद्धा 15चा ऍव्हरेज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रेम 11 चांभारली या संघाचा तर स्ट्राईकला फलंदाज देतोय. आणि हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त सामना. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा तब्बल कुठून काढल्यात. ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह पाहिले जाते. अर्थातच ब्रँड ऑफ इंडिया हिंदुस्थान दापोली गावचे संस्कार स्पोर्ट्स चे सर्वा MD संस्कार आणि संगम या ठिकाणी ही मॅच चा आनंद घेतात. या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद, तुमचंही सहर्ष स्वागत. ब्रँड ऑफ संस्कार स्पोर्ट्स वैष्णव भोईरचा हा चेंडू यावेळेला मात्र चेंडू काहीसा खाली राहतोय. निर्धाव चेंडू जातोय. फास्टर गोलंदाजांचं वैशिष्ट्य आहे, यांच्याकडे अनेक अस्त्र आहेत. मैदानावर 7 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे नेहमी टाकत असतात. कधी ब्लॉकॉल चेंडू टाकतात, कधी स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतात, कधी उचली घेणारे चेंडू टाकतात, कधी गुगली चेंडू टाकतात, कधी लेग स्पिन, कधी ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू हे टाकत असतात. म्हणून हे यशस्वी गोलंदाज असतात. यांची वर्णी तालुका ओपन आणि ओपन स्पर्धेमध्ये का लागली जाते याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तशा पद्धतीचा अनिकेतला चेंडू टाकताना वैष्णव भोईर हा चेंडू यावेळेला मात्र चेंडू शॉर्ट चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलतात. वाईडचा इशारा येतोय. एका धावेनं संघ पोहोचतोय 31च्या घरामध्ये. तिसरं शतक प्रगतीपथावर असताना 31 धावा या ठिकाणी धाव फलकावर लागतात. 31 धावा धाव फलकावर लागतात. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. कारण वाईडची रेश जर विचार केला सिद्धेश तर थोडी जास्त आहे. कारण ऍडव्हान्टेज हा गोलंदाजाला असावा. पण जवळजवळ 1 चंपाईपेक्षा जास्त अंतर ती लाईनअप वाढवलेली आहे. कारण गोलंदाजाला कुठे का होईना फायदा व्हावा यासाठी ते केलेलं आहे नियोजन या ठिकाणी या मैदानावर. कारण आजकाल फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन फलंदाजी करतात आणि गोलंदाजाला कुठल्याही प्रकारचा ऍडव्हान्टेज नसतो. म्हणून कुठे का होईना आयोजकांनी थोडा ऍडव्हान्टेज या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्याच्याही बाहेर तुम्ही जर चेंडू टाकला तर तो पंच तुम्हाला वाईड दर्शवतील यामध्ये शंकाच नाही. धाव फलकावर धावा लागल्या तर 31 धावा धाव फलकावर लागल्या. जेवढ्या धावा या ठिकाणी बनवाल तेवढ्या कमी असणार यामध्ये शंकाच नाहीये. 31 धावा धाव फलकावर लागल्या तर वैष्णव गोलंदाजीच्या मार्गावर हा चेंडू यावेळेला बॅटची खालची कडा घेऊन जातोय फाईन लेगच्या दिशेला. 4 धावांसाठी गॅप शोधतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि 4 धावेनं संघ पोहोचतोय 35च्या घरामध्ये. या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 35 धावा धाव फलकावर लागल्यात. या मैदानावरचा विचार केला तर धावा कितीही बनवा पण स्कोरर आणि कॉमेंटर एकच सांगणार 10 षटकार हवेत, 12 षटकार हवेत, 7 षटकार हवेत, 8 षटकार आहेत. एवढे षटकार मारले तर तुम्ही सामना जिंकाल. याचं कारण आहे या मैदानाचाच हा इतिहास आहे की या मैदानावर फक्त षटकारच लागतात. आतापर्यंत जर बघितलं तर रजत मुंडेनं 2 षटकार लगावले, योगेश जांभळेने 1 लगावला, तर अमित मुंडेनं 1 लगावला जो नॉन स्ट्राईकला आहे. अनिकेत मुंडे यानं चौकार लगावलाय जो स्ट्राईकला आहे. हा चेंडू ओव्हर पिच चेंडू होता. अतिशय वेगवान चेंडू टाकलाय तो वैष्णव भोईर या गोलंदाजांना आणि निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 35 धावा. 35 धावा धाव फलकावर लागल्यात. आतापर्यंतचा विचार केला वैष्णव भोईरने आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत त्यामध्ये 1 चौकार दिला. म्हणजे आतापर्यंतचा विचार केला आमचे स्कोरर सांगतात की 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 35 धावा धाव फलकावर लागल्यात. मोठी धाव संख्या उभारावी लागेल कारण नावा संघामध्ये सुद्धा ताकदवर फलंदाज आहे. हा चेंडू यावेळेला मात्र उचली घेणारा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात. वाईडचा इशारा येतोय. फारच उचली घेतली होती या चेंडूनं आणि 1 धाव मिळते वाईडच्या रूपामध्ये. वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला अंपायरच्या कडून. एका धावेनं संघ पोहोचतोय 36च्या घरामध्ये. 36 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये नो बॉल वाईडला फार महत्वाचं असतं कारण जेवढ्या व्हाईट आणि नोच्या चेंडू तुम्ही वाचवता तेवढं तुम्ही स्पर्धेमध्ये तुमचा जर विचार केला तर स्पर्धेमधला तुमचा जिवंतपणा राहतो. कारण व्हाईट आणि नो चेंडूवर जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र तुम्ही स्पर्धेमधून मॅच मधून नेहमी बाहेर होत असता. म्हणून गोलंदाजांनी काळजी घेणं गरजेचं आहे. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू जातोय 6 धावांसाठी. क्या बात है. 6 धावेनं संघ पोहोचतोय
42च्या घरामध्ये कॉमेंट्री बॉक्स मधून आमचे पाहुणे सांगतात की चेंडूला टायमिंग दिला होता, पण चेंडू हवेच्या दिशेनं, हवेची साथ आहे म्हणून चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी गेला. हेच महत्वाचं आहे. म्हणून आम्ही समालोचन करताना नेहमी काय म्हणतो की मॅचच्या अगोदर 1 तास अगोदर काय या, तर याचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो, नियोजन करायचा असतो, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. कारण मैदान कशा पद्धतीने खेळपट्टी आहे, मैदानाला हवेची साथ कुठल्या बाजूने याचा पुरेपूर अभ्यास करावा लागतो आणि तशा पद्धतीचा अभ्यास केलाय. तो फलंदाज अनिकेत मुंडेने सरळ चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषा डोक्यावरून. आणखी एक षटकार या 6 धावेने संघ पोहोचतोय 48च्या घरामध्ये. 48 धावा धाव फलकावर लागल्यात. एक महान गोलंदाजाला या ठिकाणी षटकार बरसले जातात. रजत मुंडेने 2 षटकार 1 चौकार लागला होता या गोलंदाजावर, 16 धावा दिल्या होत्या. या वेळेला सुद्धा 2 षटकार 1 चौकार आलाय त्याच्या या स्पेल मध्ये, अर्थात 3ऱ्या षटकामध्ये. आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या 48 धावा धाव फलकावर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. षटकार चौकारांचा पाऊस या मैदानावर पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटची वरची कडा घेऊन जातोय, खराब क्षेत्ररक्षण, कीपर कॅच सोडतोय. शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये असणारा फर्स्ट स्लिपचाही खेळाडू झेल सोडतोय. चेंडू झेलच सुटला नाहीये, तर 4 धावा मिळाल्या संघासाठी. या 4 धावा महत्वाच्या नसून जी विकेट होती अनिकेत मुंडेची ती महत्वाची होती न्हावे संघासाठी. आणि तो झेल सोडलाय तो क्षेत्ररक्षक कीपर आणि धीरेंद्र म्हात्रे आणि भूषण भोईर. भूषण भोईर एक महान खेळाडू आहे, त्याच्याकडून चुकी झाली आहे. या चुकीचा नुकसान त्यांना होणार का, की सांभारली प्रेमी लेवन सांभारली संघाला फायदा होणार का? कारण अनिकेत या फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते ते वैष्णव भोईरच्या गोलंदाजीवर आणि त्याला जीवनदान मिळालंय. आणि या 4 धावेनं संघ पोहोचतोय 52च्या घरामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धाव फलकावर लागल्यात. मी मगाशी म्हटलं होतं दीपक सर आणि प्रवीण भाईला की बऱ्याच वर्ष अगोदर MRIच्या चेंडूवर गोलंदाजाची दादागिरी असायची. 8 षटकामध्ये 36, 37, 38 धावा जर समोरच्या संघाने काढल्या तो सांगायचा आम्ही जिंकलो. पण आज 5 षटकामध्ये 100च्या वर जरी धावा काढल्या तरी आम्ही जिंकू असा कुठलाच संघ म्हणत नाहीये. कारण आम्ही अनाउन्समेंट करत असतो 12 6 पाहिजे, 10 पाहिजेत. कारण खेळच आजकाल तसा आहे. कंपनीने चेंडूच तसे बनवलेत की सहज व्हेरी चेंडू सुद्धा 6 धावांसाठी सीमारेषा पलीकडे जातो. गोलंदाज गौतम वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतो. गौतमचा हा ओव्हरपिच चेंडू होता. यावेळेला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अतिशय सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल. कारण अमित मुंडे हा विस्फोटक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. अमित मुंडे हा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 52 धावा धाव फलकावर लागल्यात. मी मगाशी म्हटलं होतं की 10 वर्ष ते 15 वर्षापूर्वी अगोदर आपण गेलो तर 8 षटकांचा खेळ असायचा, MRIचा चेंडू असायचा आणि गावातला एखादा खेळाडू हा षटकार लगावचा. तेही 6 षटक संपल्यानंतर चेंडू ज्याला जुना व्हायचा त्याला तर शेवटच्या 2 षटकामध्ये एखादा षटकार लागायचा MRIच्या चेंडूवर, 1 ते 2 लागायचे. पण आजकाल पहिल्या चेंडूपासूनच सुरुवात होते, कारण चेंडूही तशा पद्धतीचे बनवले गेले आहेत. म्हणून काल आणि वेळ बदलत राहत असते, त्याप्रमाणे आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. कारण चेंडू बदलले तशा पद्धतीने गोलंदाजांनी आपली गोलंदाजी सुधारणं गरजेचं आहे. कारण आजकाल फलंदाजांपेक्षा गोलंदाजाला किंमत जास्त आहे. एखादा यंगस्टर गोलंदाज जर तयार झाला तर त्याला ओपन मध्ये त्वरित संधी मिळते, पण एखादा फलंदाज जर तयार झाला तर त्याला फार वेळ वाट पाहावी लागते. हे आजकालच्या क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, पुल केलाय. झेल सोडणारा फलंदाज अनिकेत मुंडे बरसलाय आणि त्याने दाखवून दिलाय की माझा झेल तुम्ही सोडलात, आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. आणि या 6 धावेनं संघ पोहोचतोय 58च्या घरामध्ये. जबरदस्त फलंदाजी करताना अनिकेत मुंडे प्रेमी इलेव्हन चांबारली संघाची फलंदाजी चालू आहे आणि चेहऱ्यावर आनंद पाहतोय आम्ही प्रेमी इलेव्हनच्या
पॅकर संतोष दादा दमडे खुश आहेत, कारण त्या पद्धतीने फलंदाजी होते ती खरोखरच वाखाणण्याजोगी पाहायला मिळते. पण तेवढ्याच ताकदीचे समोरही फलंदाज आहेत, कारण येणारे 5 षटकं पुढची ही नावासंघाची फलंदाजी असणार आहे. त्यामुळे भूषण असेल हे फलंदाज अतिशय आक्रमक आहेत, वैष्णव असेल यांच्यामध्ये क्षमता, यांच्यामध्ये ताकद आहे. धावा किती असू द्या, धावा चेस करण्याची क्षमता ज्या खेळाडूंमध्ये आहे, पण तो येणारा वेळ आणि काल ठरवणार. पण सध्या मैदान गाजवलं ते अनिकेत मुंडेनं. 5 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची बहारदार खेळी करतोय वैयक्तिक, आणि तो स्ट्राईकला खेळतोय तो अनिकेत मुंडे, ज्यानं 3 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. काय फलंदाजी पाहायला मिळते या फलंदाजाची. 5 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 5 हा चेंडू या ठिकाणी ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेला, एक धाव पूर्ण करतोय. खराब क्षेत्ररक्षण याचा फायदा होतोय. तो अनिकेत मुंडे या फलंदाजाला तू मैं करताना, तू पकड मी पकडतो करताना चेंडू जातोय. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा मिळतात. चुकीला माफी नाहीये असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात, आणि तीच चुकी वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळतंय तो नावासंघ. हा चेंडू यावेळेला मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या दिशेनं, 1 धाव पूर्ण केली अनिकेत मुंडेनं. एका धावेनं संघ पोहोचतोय 63च्या घरामध्ये. 4थं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. या गोलंदाज अर्थातच 1 विकेट पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती, त्यानंतर मात्र 11 धावा दिल्या ते उर्वरित 3 चेंडूमध्ये गोलंदाजानं. हा चेंडू यावेळेला शॉर्ट चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, धोका पोहोचू शकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न फसतोय. अनिकेत मुंडे आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय, आणि एका धावेनं 64 धावा या धावफलकावर लागल्यात. 64 धावा धावफलकावर लागले. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, आक्रमकता सिद्ध होते मैदानावर अनिकेत मुंडेची. मी आत्ताच म्हटलंय चुकीला माफी नाहीये. आपण अनिकेत मुंडेचा झेल सोडला, त्यानंतर त्याने या ठिकाणी बहारदार खेळी केली. 2 षटकार 1 चौकार लगावला आपल्या बॅट मधून. हा ओव्हरपिच चेंडू, चेंडू थांबणार नाहीये. स्ट्रेट बॉलरच्या डोक्यावरून आणखी एक खणखणीत षटकार. या 6 धावेनं संघ पोहोचतोय 70च्या घरामध्ये. 70 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा धाव फलकावर लागल्यात. येणारा शेवटचे 6 चेंडू किती धावा देऊन जाणार प्रेम 11 चांभारली संघाला, हा येणारा काल आणि वेळच ठरवणार. कारण शेवटचं स्लॉग ओव्हर आहे. या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल चांभारली संघाला, कारण आतापर्यंतचा विचार केला 70 धावा जरी बनवल्या असल्या तरी सुद्धा या 4 षटकामध्ये 70 धावा ही सुरक्षित नाही आहे मैदानावर. कारण तशा पद्धतीची फलंदाजी आपण पहिल्या सामन्यापासून पाहतो इथे. कारण कितीही धावसंख्या उभे राहा, 80 असो 90 असो, धावा कमी पडतात या ठिकाणी. अशा पद्धतीचं हे मैदान आहे. नवीन गोलंदाज जावेद आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी करताना. समोर फलंदाज अतुल जांभळे, जावेद अन्सारी आणि अतुल जांभळे आपण पाहतोय. एक जबरदस्त असा हा खेळाडू. स्ट्राईकला अतुल जांभळे. हा चेंडू यावेळेला जबरदस्त फटका, सर्वात कदाचित लांब षटकार असू शकतो हा फलंदाज अतुल जांभळेचा जबरदस्त षटकार. या 6 धावेनं संघ पोहोचतोय 76. मगाशी आपण बघितलं होतं केडीएच वाघिवलोरा संघाकडून फलंदाजी करताना दर्शन या फलंदाजानं षटकारांचा पाऊस पाडला होता. सर्वात लांब षटकार, प्रत्येक षटकार हा बॉर्डर लाईन पासून 50 फूट लांब पाडायचा. एवढे जबरदस्त षटकार 5 बॅक टू बॅक षटकार त्याने लगावले होते. ते दर्शननं इंटरनॅशनल मध्ये हार्दिक पांड्यानंतर आज या मैदानावर आम्हाला दर्शनची ती खेळी पाहायला मिळाली. तशा पद्धतीची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहायला मिळेल का परत एकदा ती अतुल जांभळे या फलंदाजाकडून करणार. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूचा पुरेपूर सामना करत समाचार घेतलाय, षटकार लगावलाय, धावफलकावर धावा लागल्यात त्या 76.
हा चेंडू फसवा चेंडू होता, जबरदस्त गोलंदाजी, हे महत्वाचं आहे, कमबॅक करणं महत्वाचं आहे. षटकार किती आल्याला महत्व नाही आहे, तुम्ही डॉट चेंडू किती टाकता याला जास्त महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि तसंच करताना या ठिकाणी आपण पाहतोय जावेद अन्सारी नावा संघाकडून गोलंदाजी करताना शेवटचा षटक हाताळतोय तो जावेद. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार लागल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत, म्हणजे पहिल्या चेंडूवर जो षटकार आला होता त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. आणि हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही गोलंदाज यशस्वी कधी होता, ज्यावेळेला तुम्ही चेंडू निर्धाव टाकता, विकेट मिळवता, त्याला आपण यशस्वी होता. पण यावेळेला फलंदाज अतुल जांभळे थांबणार नाहीये, कारण हे वादळ उठलंय. ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार लागला होता त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार लगावतो आणि 6 धावेने संघ पोहोचतोय 82 धावा. 82 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या ठिकाणी. 82 धावा धाव फलकावर. आतापर्यंतचा विचार केला या षटकातले 4 चेंडू फेकून झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून कमबॅक करावं लागेल नावा संघाला, कारण इथून जर कमबॅक केलं तर ते मॅच मध्ये शिरकाव करू शकतात. अन्यथा इथून जर 1-2 फटके मोठे आले तर चांभारली प्रेम 11 चांभारली हा संघ मॅच मध्ये येऊ शकतो. सर्वात जास्त स्कोर चांभारलीच्या नावावर लागेल. तर या येणाऱ्या 2 चेंडू मध्ये मोठे 2 फटके आले आणि एक तर आलाय. चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार धाव फलकावर धावा लागल्यात त्या 88 धावा धाव फलकावर लागल्यात. 88 धावा धाव फलकावर लागल्यात. षटकार जरी आला तरी रेकॉर्ड तुटणार नाही, कारण म्हात्रेपाडा संघानं 96 धावांची विस्फोटक खेळी या मैदानावर आत्ताच या मॅचच्या अगोदर केली होती. 96 धावांचा विक्रम रेकॉर्ड म्हात्रेपाडा संघाच्या बाजूने लागलेला आहे. पण यावेळेला 88 धावा ही उभारल्या त्या प्रेम 11 चांभारली संघाने. अतुल जांभळे शेवटचा चेंडूचा इनिंग मधला शेवटच्या चेंडूचा सामना करताना षटकार येईल का, चौकार येईल का, 1 धाव येईल, 2 येतील, 3 येतील की हा चेंडू निर्धाव जाईल, हा येणारा काळ आणि वेळ ठरवणार. कारण जावेद अन्सारीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू, हा चेंडू निर्धाव येतोय. क्या बात आहे, हे फार महत्वाचं आहे. 88 वर रोखलंय. आणि या दरम्यान आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राकेश शेठ गायकवाड ओवळे यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. षटकारांची आतिषबाजी त्यांनाही पाहायला मिळाली. संतोष यांच्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेश शेठ गायकवाड यांच्या या ठिकाणी आगमन होतं. मी एकता स्पोर्ट्स भंगारपाडा एकता चषक 2020 आणि 2021 मध्ये त्यांच्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. जिंकण्यासाठी 89 धावांची गरज आहे, ती 89 धावांची गरज आहे ती नावा संघाला. पण या 89 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण वळणार आहोत दीपक सर पाटील पळसपे यांच्याकडे. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतात रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी म्हात्रे यांचा. तर जाऊया उत्तरार्धात. आज प्रत्येक मॅचमध्ये मात्र मोठा स्कोर, तगडा स्कोर पाहायला मिळतोय.
फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचं स्वागत केलं जाते. त्यांचं या मंचावर स्वागत करण्याची विनंती सुद्धा मी करतोय. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ संतोषजी दमडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राकेशभाई गायकवाड ज्यांच्यावर संपूर्ण या रायगड टेनिस क्रिकेट संघटनेची जबाबदारी आता मात्र आहे त्यांचं आपण या मंचावर यथोचित सन्मान करायचा आहे. राकेशभाई आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांना या मंचावर सन्मानित केले जाते. लाऊड अपील आणि अपील मात्र स्वीकारले. लेग बिफोर द विकेट, पहिला विकेट डाऊन होतोय तर सन्माननीय राकेशभाई यांना या मंचावर सन्मानित केले जाते. खूप खूप स्वागत आहे राकेशभाई आपलं एकता क्रिकेट क्लब बंगारपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे आमचे नाभा संघाचे खऱ्या अर्थानं ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व स्वप्नीलजी मडवी यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल. मी संतोषजी दमडे यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण स्वप्नीलजी मडवी यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करावं. त्याचप्रमाणे प्रल्हादजी पाटील नावा यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल. नावा संघाचे खेळाडू आहेत आज बाहेर जरूर असतील परंतु त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे राजेशजी भास्कर साहेब कोंडेवाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी करतोय. राजेशजी भास्कर साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. एकता चषक 2020-21 ही अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. तर यावेळेस मात्र मोठ्या धावसंख्येचा चेस करतोय तो अर्थातच सुरांश एंटरप्राइजेस नावा संघ. 89 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि अगदी पहिलाच बॉलवर संदेश मुंडेनं यश प्राप्त केलंय. लाईक बिफोर द विकेट भूषण भोईर एक मोठी विकेट आपल्या नावावर केली. धीरेंद्र आणि मनीष गरत अशी ही जोडी. मनीष गरत यंग टॅलेंट आहे. लेफ्ट मोर द विकेट खोलात टाकला होता, यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र आणि फुलर लेंथ हाताळला गेला. इथे निर्धाव चेंडूची सांगता. संदेश मुंडे एक नामवंत गोलंदाज आहे. सांभारले टीमचा खऱ्या अर्थानं गोलंदाजी मधलं अस्त्र, गोलंदाजीचा कणा. आज रजत मुंडेची विकेट थोडीशी लवकरच प्राप्त झाली होती परंतु तरीही काही फरक पडला नाही या बॅटिंग ऑर्डरला. हे खास करून वैशिष्ट्य पहिल्या इनिंगचं. इंचांची मागणी यावेळेस मात्र तिसरे पंच थर्ड अंपायर 24 लाईव्ह इव्हेंटसाठी काम वाढले परंतु या धावा 4 जरूर आल्यात आणि या नो बॉल साठी मात्र रेफर केलं जात आहे स्क्वेअर लेग अंपायर्स कडून. जर वेस्ट राईट असेल, कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हरी असेल तर कदाचित हा नो बॉल असू शकतो परंतु त्यासाठी मात्र नक्कीच आमची संपूर्ण आयोजक कमिटी सज्ज आहे. सिद्धेश वास्कर आहेत, प्रीतम दमडे आहेत जे 24 लाईव्ह इव्हेंटच्या सहाय्यानं मात्र नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चेतनजी गोसावी, संदीप दमडे अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि इथे निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. बीमर अटेम्प्ट केलाय संदेश मुंडेचा आणि या फ्री हिटचा बॉल असेल. मागच्या बॉलवर आल्या म्हणजे 5 धावा आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. 89 रन्स करायच्यात. 89 धावा या मॅच मध्ये मात्र गोलंदाजांनी बराचसा मार खाला. खास करून पाहायला गेलं तर अगदी प्रत्येक गोलंदाजांनी सपाटून मार खालाय. फ्री हिटचा बॉल समोर खेळलाय. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी लॉंग ऑफला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. 2 रन सहजतेनं मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धावा, या 2 धावांच्या मदतीनं मात्र पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांत ती धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. तर मी विनंती करतोय
नाभा ग्रामपंचायतीचे सदस्य देवेंद्रजी भोईर साहेबांना सुद्धा या मंचावर सन्मानित करावं. मी कैलासजी गोसावी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते देवेंद्रजी भोईर यांना या मंचावर सन्मानित करावं. नाभा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यांना या मंचावर सन्मानित केलं जाते. खूप खूप स्वागत आहे देवेंद्रजी आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये. संदेश मुंडेचं षटक संपलं, थोडंसं महागडं षटक आलं, 15 धावा. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर अजून एक भन्नाट स्पीडनं भन्नाट वेगानं गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा प्रेम 11 चांभारली टीम कडून गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील येतोय. मोठी धावसंख्या विचार केला तर अनिकेत मुंडेनं 8 बॉलमध्ये 37 धावांची इनिंग साकारली. अतुल जांभळेनं शेवटला येऊन 6 बॉलमध्ये 18, सुरुवातीला रजतनं 6 बॉलमध्ये 16 अशा पद्धतीनं धावा उभारल्या. फुलर लेंथ होता, इथे मात्र एकही धाव मिळणार नाहीये. धीरेंद्र आहे, धीरेंद्र मात्र ऑन स्ट्राईक. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये 86 धावा चेस केल्या होत्या केडीएच वाघिवलीवाडा संघानं. याची नक्कीच मी आवर्जून आठवण करून देणार, कारण मैदान असं आहे, या मैदानावर काहीही घडू शकतो. मोठे उलटफेर पाहायला मिळाले, अनपेक्षितपणे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा जिंकणारा संघ हरताना तुम्ही पाहिला असेल. हेच घडले मागच्या 3 दिवसामध्ये, त्यामुळे या स्पर्धेतली रंगत अजून वाढले. ओमकारचा हा अचानकपणे आतमध्ये येणारा बॉल इथे थोडासा गोंधळून गेला होता. धीरेंद्र व्यवस्थित खेळताच त्याला आलं नव्हतं. इथे 1 रन मात्र मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर. दुसरं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच. यानंतर मात्र सज्ज राहायचं आहे म्हात्रेपाडा संघ. त्या संघानं मात्र बलाढ्य मोरिया पळसपे संघावर मात दिले आणि या संघातील विजेता संघ, या 2 टीम्स मधील विजेता संघ म्हात्रेपाडा टीमशी 2 हात करणार आहे. ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर मात्र टॅलेंटेड मनीष गरत यंगस्टार आहे. खूप चांगला बॉल फुलर लेंथ खोदून काढलाय. लॉंग ऑफला सिंगल येते. गतवर्षी खासदार चषक अंजूर येथील स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स या नाभा टीमने दिला होता. संपूर्णपणे रायगड जिल्ह्यामधून एकमेव संघ जो होता तो संघ तिथे क्वालिफाय झाला होता. त्यामुळं पाहायला गेलं तर खूप चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. एक बलाढ्य संघ टीम नाभा. धीरेंद्र मात्रे सुरुवातीपासून थोडंसं आक्रमक व्हावं लागणार आहे. धावसंख्या प्रचंड मोठी आहे आणि मोठ्या धावसंख्येसमोर मात्र एक मोठं लक्ष उभारावं लागेल. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक धीरेंद्रच्या पॅट मधून मात्र हा ऑन ड्राईव्ह निघालाय. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. 6 धावा. षटकारानं मात्र धावसंख्या पुढे जाईल. 23 या आकड्यावर 23. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हर्समध्ये संदेश मुंडेने दिला तब्बल 15 धावा. धावगती जर आपण पाहिली तर 18च्या सरासरीनं जायचंय या मॅच मध्ये. प्रति षटक 18, सरासरीपेक्षा थोड्याशा कमी जरूर दिल्यात, परंतु इथून अजूनही 20 चेंडूंचा खेळ बाकी आणि 66 धावा करायच्यात. एक मोठी इनिंग साकारावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र स्टान्स बघितला तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज ओमकारनं सुद्धा त्याच दिशेनं वेगानं बॉल टाकला. तो मात्र कनेक्ट करता आला नाहीये. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल असेल दुसऱ्या ओव्हर्स मधील. आतापर्यंत विचार केला तर 1 षटकार जरूर आलाय, अन्यथा खूप चांगली गोलंदाजी राहिले या ओव्हरमध्ये ओमकारची. दोनही पंच आमचे जेवणाचा आस्वाद करून पुन्हा एकदा रुजू झालेत. सुनील पाटील सर, रवी पाटील सर. ओव्हर द विकेट ना ओमकार तयार. अजून एक फुलर लेंथ. खूप चांगला बॉल होता, खोदून काढला, ड्राईव्ह केला ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग संदेशी त्या ठिकाणी. एकच जाब आली. 1 षटकार जरूर पाहायला मिळाला, अन्यथा खूप चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये मात्र केली ती ओमकार पाटीलला. दुसरं षटक समाप्त होतोय. धावफलकावर 24 धावा म्हणजे 9 धावा दिल्या या ओव्हर मध्ये आणि सरासरीपेक्षा खूपच मागे फेकला गेलाय तो स्वरांश एंटरप्राइजेस नाभा संघ. प्रेम 11 चांभारली या मॅच मध्ये थोडीशी बढत घेतोय. आतापर्यंत 2 षटकांचा विचार जर आपण केला तर इथून मात्र थोडंसं आव्हान खडतर असेल, प्रवास खडतर असेल, परंतु या खडतर प्रवासासमोर मात्र तशीच पावलं तुम्हाला टाकावी लागणार आहेत. कठीण परिस्थिती जरूर आहे, पण कठीण परिस्थितीमधून तुम्हाला मार्ग काढावा लागणार आहे. येणारे 18 बॉल आणि 65 धावांची आवश्यकता
ही मॅच जिंकण्यासाठी. 22ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये आणि त्यात संदेश मुंडेचं एक षटक आहे. हे षटक आता मात्र निर्धारित करेल या मॅचचा निकाल काय लागणार आहे. आणि या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये फार कठीण प्रवास असू शकतो तो टीम नावा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंप वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाम चेंडूची सांगता. संदेश मुंडे एक नामवंत गोलंदाज आहे. संभारली संघ यंदाच्या हंगामामध्ये खूप दमदार परफॉर्मन्स रजत मुंडेचा सुद्धा राहिलाय आणि हा संघ नेहमी वरचढ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र लेंथ बॉल होता, स्लॉक स्वीप केलाय, दर्जेदार स्ट्रोक कॉर्नरच्या वरतून मात्र उडवलाय. बॉल चाललाय सीमा पार षटकार. यावेळेस मात्र निघतोय बॅट्समन धीरेंद्र मात्रेच्या बॅटमधून. दिघोडे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अभिजित ठाकूर अर्थात छोट्या याचं सुद्धा या मैदानावर आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. अभिजित ठाकूर आपण यायचंय व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे. सिद्धेश वास्कर यांचं खास आमंत्रण. इथे मात्र कव्हर्सला मात्र हा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावेनं संदेश मुंडेच्या या षटकामध्ये आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली ती स्वराज एंटरप्राइजेस नाबा संघानं आणि धावसंख्या मात्र 10 ने पुढे जाते आणि आता मात्र जाऊन पोहोचला स्कोर कार्ड 34 या आकड्यावर. 34 रन्स. चांगली बॅटिंग आता मात्र करतोय धीरेंद्र बात्रे. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला मनीष करत त्याच्या बॅटमधून 2 चौकारांचा खेळ आतापर्यंत सादर केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सहा बॉल मध्ये 16 धावांची खेळी मनीषनं साकारले. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याही पेक्षा जास्त धावा धीरेंद्र मात्रेच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. 18 धावांवर धीरेंद्र खेळतोय. इथे मात्र समोर खेळला हा फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह हा षटकार निघतोय. धीरेंद्र मात्रे ऑन फायर. या षटकारानं आता मात्र पाहायला गेलं तर 89 धावा चेस करत असताना चांगलं पाऊल आता मात्र टाकलंय स्वराज एंटरप्राइजेस नावा टीमनं. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावर. 40 रन्स. अजूनही 49 धावांची जरूर गरज असेल या मॅच मध्ये. परंतु संदेश मुंडे सारख्या दर्जेदार गोलंदाजावर केलेलं हे आक्रमण नक्कीच चर्चेचा विषय राहिलाय. खूप चांगला बॉल फुलर लेंथ होता. बॅटची कड लागून मात्र शॉर्ट फायनलिंगला बॉल चालला. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. आता मात्र सिंगल येते. एकेरी धावेनं 41. 41 धावा अभिजित ठाकूर. मॅन फ्रॉम दिघोडे उरण रायगडचा खऱ्या अर्थानं अभिमान. छोट्या आणि मोठ्याही जोडे आणि छोट्याचं या मंचावर आगमन होते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. एकता चषक 2020-21 मध्ये एकता स्पोर्ट्स पंगारपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये छोट्या ठाकूर लवकरच 2चे 4 हात होणार आहेत. त्यासाठी सुद्धा एका नव्या इनिंगसाठी दोनही भावांना आमच्याकडून शुभेच्छा असतील. ड्राईव्ह केलाय. व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला जातोय बॉल. 1च रन मिळेल. सिंगल धाव. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. 42 धावा. 3रं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. अजून एक महागडे षटक मात्र संदेश मुंडेनं केलंय. आज सगळंच वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात मैदानामध्ये. गोलंदाज नेहमी किफायतशीर गोलंदाज म्हणून सिद्ध होत असो. आज मात्र त्याच्या 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा पडल्यात आणि ओमकार पाटीलच्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. 4थं षटक इथून मात्र धावसंख्या झाली ती 42 धावा. म्हणजे आता फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या अजूनही 47 धावा. 3 ओव्हर्समध्ये 42 केल्या. आता 2 ओव्हर्समध्ये 47 करायच्या आहेत. थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान जरूर आहे. परंतु क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे आणि याची प्रचिती मात्र वारंवार येते. म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे क्रिकेट. आणि क्रिकेटचा रोमांच क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग का येत असतो, मोठ्या संख्येनं लाईव्ह का पाहिलं जातं या खेळाला, याची प्रचिती बऱ्याच वेळा आपल्याला आले. गोलंदाजी मार्कवर मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे.
रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय. चांगला बॉल, फुलर लेंथ यॉर्क करण्याचा प्रयत्न, अचूकता सुद्धा परफेक्ट आहे. इंजरी नंतर लॉकडाऊन मध्ये सावरला आणि त्यानंतर मात्र केलेली इनिंग, अगदी आदर्श ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याला इंजरी झाली होती. चेहऱ्याला त्याच्या बॉल लागला होता, त्यानंतर मात्र तो मैदान सोडून गेला होता. परंतु पुन्हा एकदा त्याच द्वेषानं, त्याच आवेगानं मात्र तो मैदानामध्ये उतरला आणि पुन्हा क्रीडा रसिकांची सगळ्यांची मनं जिंकली. वाईट मोर्थ विकेट ना, रजतचा हा बॉल, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला बॉल वळवतोय. निर्धाव चेंडूची सांगता रजत मुंडे. लेग ब्रेक पद्धतीचे बॉल सर्रासपणे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. आता मात्र येणारे 10 बॉल आणि गरज आहे 46 धावांची. 46 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10. खूप मोठी धावसंख्या इथून मात्र चेस करावी लागणार आहे. धीरेंद्र म्हात्रे आणि मनीष करत ही जोडी मैदानावर आहे. रजतचा हा कुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र भिरकावला आहे. तो सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांकरता धीरेंद्रच्या बॅट मधून षटकार. या षटकारानं मात्र धावसंख्या पुढे जाईल. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी हव्यात त्या तब्बल 40 धावा. 9 बॉल 40 धावा असं समीकरण. 9 बॉल 40, काहीही घडू शकतोय. 3 बॉल्स मध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर यंदाच्या हंगामामध्ये आपण 6 बॉल मध्ये 38 धावा चेस होताना पाहिले. किंजल ट्रॉफी मध्ये कारनामा करण मडवीनं केला होता गावठाण संघाच्या. परंतु इथे मात्र अजून 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. खूप चांगला बॉल, बॅटची कड लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. जे काही करायचं आहे नावा संघाला ते या 2 बॉलवर करायचं आहे. कारण या 2 बॉलवर जर मोठे फटके आले तरच या स्पर्धेमधील, या सामन्यामधील अस्तित्व मात्र कायम राहील. ते स्वराज एंटरप्राइजेस नावा संघाचं. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये फार जड जाऊ शकते हे आव्हान. रजत मुंडे गोलंदाजी मार्कवर, फाईट मोर द विकेट. इथे मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आहे. पॉइंटला मात्र झेलला जातोय आणि मोठी विकेट रजत मुंडे आपल्या नावावर करून देत असताना बाद होते. बॅट्समन धीरेंद्र म्हात्रे यावेळेस मात्र मैदान सोडेल. फक्त पाहायला गेलं तर आता सामन्याकडे मोठ्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय तो अर्थातच प्रेम 11 चांबारली संघ. सात बॉल आणि 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. जर एखादा षटकार या शेवटच्या बॉलवर आला तर हे आव्हान राहू शकतं अजूनही. मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 5 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने हे आव्हान पूर्ण करता येऊ शकतो. परंतु चान्सेस राहू शकतात, बनू शकतात या मॅच मध्ये. परंतु शेवटचा बॉल जर निर्धाव आला तर शेवटची ओव्हर जड जाऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये वैष्णव दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. सात बॉल 40 आव्हान आहे. मात्रेपाडा टीमचा कॅप्टनला आम्ही विनंती करतोय आपण येऊन राहायचं आहे. या ओव्हर नंतर मात्र टॉस केला जाईल. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेट सीमारेषा पार. मनीषच्या बॅट मधून निघतो हा षटकार. षटकारानं मात्र मॅचचा रिझल्ट आता मात्र लास्ट ओव्हरवर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवलाय. वैष्णवच्या बॅट मधून निघतोय हा गणाघाती प्रहार. लॉंग ऑनच्या वरतून फेकून दिलाय 6 धावांकरता. कणकणीत षटकार. सामना संपलेला नाहीये आणि हेच आता मात्र तो दाखवून देतोय. वैष्णव 5 बॉल 28 धावा, 61 धावा या मॅच मध्ये आतापर्यंत झाल्यात. शेवटचं षटक योगेश जांभळे गोलंदाजी मार्कवर समोर. वैष्णव भोईर फुल टॉस बॉल, परंतु इथे मात्र फुल टॉस बॉल स्ट्रेट गेलाय. साइड स्क्रीनवर जाऊन आदळतोय आणि अजून एक षटकार. या मॅच मध्ये आता मात्र इंटरेस्टिंग मोड. सामना पुन्हा एकदा टर्न होतोय की काय असं चिन्ह आता मात्र प्रेक्षक एकमेकांची चर्चा करू लागलेत. या 2 षटकारांना अचानकपणे आलेली मरगळ नावा संघाची झटकली जाते आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आम्ही परतू शकतो हेच आता मात्र दाखवून देत असताना
इथे मात्र कव्हरच्या दिशेमध्ये बॉल येतोय, धाव मिळेल ती सिंगल, सुटकेचा निश्वास टाकला असेल प्रेम 11 चांभारली संघानं. हे सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 68 या आकड्यावर 68 रन्स. आता मात्र फक्त 3 चेंडू आणि 21 धावा. विश्वजित ठाकूर मोठ्या सुद्धा हा सामना पाहतात. सांगी प्रीमियर लीग गोवा या ठिकाणी गेलेले आहेत, परंतु या सामन्याचा आनंद घेतात, या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये, अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून या षटकारानं आता मात्र धावसंख्या पुढे चालले. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि गरज आहे 15 धावांची. एखादी चुकी गोलंदाजाकडून झाली तर प्रेक्षक मात्र हाच प्रश्न आता मात्र एकमेकांना विचारत असतील. आणि प्रेक्षकांना काय मनोरंजन हवं असतं, सामन्याचा रिझल्ट काही येऊ द्या, कोणीही जिंको कोणीही हारो, प्रेक्षकांना काही घेणं देणं नसतं त्याचं. फक्त सामना इंटरेस्टिंग झाला पाहिजे, शेवटच्या बॉलपर्यंत मॅचचा रिझल्ट कसा नेता येईल हेच प्रेक्षक वर्ग, आणि त्यासाठीच मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या खेळाला पसंती देत असतात. यावेळेचा हा बॉल इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, शेवटचा 1 बॉल बाकी असेल या मॅच मधील, आणि आता मात्र हे आव्हान संपुष्टात जवळ येते. ते स्वराज एंटरप्राइजेस नावा संघाचं. 12 बॉल 28 धावांची इनिंग साकारली ती मनीषनं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. सार्थक ट्रॉफी लवकरच आपल्या भेटीस येते, आणि सार्थक स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच निलेशजी पाटील साहेब कोपर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि मोठ्या सुद्धा आहेत, कारण गोवा या ठिकाणी आता सांगी प्रीमियर लीगच्या निमित्तानं ते रुजू झालेले आहेत. त्यांचा संघ सार्थक या नावानं सुद्धा खेळला, परंतु इथे मात्र महत्वपूर्ण निर्णय असेल. व्हाईट बॉल नाही आहे आणि पंचांचा निर्णय अगदी योग्य होता, हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाले. व्हेरी गुड डिसिजन. संदीप दमडे अंपायरच्या भूमिकेमध्ये. आणि लास्ट बॉल सामन्यातली औपचारिकता, मात्रेपाडा संघ टॉससाठी यायचा आहे. 1 चेंडू आणि 15 धावा. खूप चांगल्या पद्धतीने मित्र म्हणेन स्वराज एंटरप्राइजेस संघ नावा लढला. 89 धावा, खूप जास्त धावा करायच्या होत्या, परंतु तरीही एक उल्लेखनीय बॅटिंग मात्र त्यांनी या मैदानामध्ये दाखवली. 74 धावा झाल्यात आतापर्यंत. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल चालला डीप तडमान सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानं मात्र धावसंख्या पुढे जाईल, परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच प्रेम 11 चांभारली संघानं. मनपूर्वक अभिनंदन प्रेम 11 चांभारली टीम, या स्पर्धेमधील पहिली लढत जिंकतोय. संतोषदादा दमडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मात्र विजयी सलामी देतोय या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांची गाठ आता मात्र असेल ती मात्रेपाडा संघाच्या विरोधामध्ये. टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये, परंतु 4 ओव्हरची मॅच असेल. सन्माननीय आमचे मान्यवर राजेशजी भास्कर कुंडेबहाळ यांच्याकडून या स्पर्धेला 1000 रुपये आम्हाला देणगी प्राप्त झाले. आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. सगळ्याच मान्यवरांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार जातोय रजत मुंडे. बाद झाल्यानंतर सुद्धा चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली, आणि रजत मुंडे जरी नसला तरीही मधल्या फळीतील फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे हे मात्र दाखवलं. ते अनिकेत मुंडेनं 8 बॉल आणि 37 धावांची झंझावाती इनिंग साकारली. अनिकेत मुंडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर अनिकेत मुंडे मॅन ऑफ द मॅच, सामनावीराचा पुरस्कार जाईल. वेल प्लेड. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करायचा आहे.
तर इथे खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच अनिकेत मुंडे मिडल ऑर्डर्स के सबसे घातक बल्लेबाज आणि इथे अनिकेतसाठी एकूण 1000 रुपयाचे कॅश प्राइज खऱ्या अर्थानं या संघाचे पॅकर संतोष दमडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। तर रायगड जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी राकेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक सामनावीराचं पारितोषिक आणि संघाचे पॅकर्स सन्माननीय संतोष दमडे